स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शिवसेनेतून चंद्रहारच्या उमेदवारीनंतर विशाल पाटलांना मिळणार काँग्रेसची उमेदवारी। सांगलीत आघाडीत झाली का बिघाडी? 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। सांगली लोकसभा उमेदवारीचा घोळ अजूनही मिटलेला नाही। एकीकडे भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारीचा तिढा सुरूच आहे। कालच ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील हेच लोकसभेचे उमेदवार असतील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे। त्यांनी देखील काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवाराची घोषणा करावी अशी मागणी केली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्टार न्यूज मराठीचे संपादक चंद्रकांत जाधव हे उपस्थित आहेत। काय सांगाल सर? अवधूत, गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना सांगली लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत होते, परंतु अद्याप ही काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी मिळालेली नाही। काँग्रेसचे नेते यांनी हायकमांडकडे आपल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केलेली आहे, परंतु काल सांगली मिरज येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा संपन्न झालेला आहे आणि या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील हे सांगली लोकसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा केलेली आहे। या उमेदवारीच्या घोषणेमुळे काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजलेली आहे। दुसरीकडे त्यांनी देखील काँग्रेसच्या हायकमांडकडे आपल्या काँग्रेसची उमेदवारीची घोषणा करावी अशी मागणी केलेली आहे। जतचे आमदार विक्रम सावंत यांच्यासह विश्वजित कदम तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीला काँग्रेसची महाविकास आघाडीची जागा सोडावी अशी मागणी केलेली आहे, परंतु हायकमांडनेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही। दुसरीकडे सांगलीमधील शिवसेनेच्या सभेत पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर सांगली जिल्ह्यात मात्र मोठा संभ्रम झालेला आहे। महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झाली नसल्यामुळे लोकांमध्ये कोण उमेदवार असणार याची मात्र उत्सुकता लागलेली आहे। शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असताना देखील सांगली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठी नाराजी आहे। महाविकास आघाडीमधील हा घटक पक्ष असताना देखील त्यांनी आपल्याला विश्वासात न घेता या उमेदवारीची घोषणा केली, यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। त्यांनी पक्षश्रेष्ठी किंवा हायकमांडकडे आपल्या उमेदवारीची घोषणा करावी अशी मागणी केलेली आहे। सध्या महाविकास आघाडीमधील ही दोन्ही पक्ष असताना देखील कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मात्र सांगली जिल्ह्यात मोठी उत्सुकता ताणली गेलेली आहे। भाजपकडून संजय काका पाटील यांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही। पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ही शिवसेनेकडून जाहीर आहे, परंतु महाविकास आघाडीकडून कुठलाही अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही। त्यामुळे सांगलीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का असा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। येत्या 2 दिवसात आज किंवा उद्या महाविकास आघाडीचं देखील उमेदवार या ठिकाणी घोषणा होणार आहे। त्यामध्ये विशाल पाटील यांचंही नाव मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि त्यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यात मात्र कोण उमेदवार असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे। मात्र येत्या 12 तासात किंवा 24 तासात सांगलीची उमेदवारी ही घोषित होणार आहे। अवधूत, आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।